काय आहे अहो सायन्स कुठं चालला आणि तुम्ही कुठं चालले? पाणी टाकू द्या साहेब, पाणी टाकू द्या, पाणी टाकू द्या, पाणी थांबा. दादा साईडला व्हा, रुमाल घेऊन तुमचा. कुठे चालला आणि ही परंपरा कुठे चालली बघा. अजूनही अंधश्रद्धा आपल्यामध्ये गेलेली नाहीये. हा विषय घेऊ नका. आम्ही सावित्रीबाई फुलेंना मानतो. आज ज्या सावित्रीबाई फुलेंना ज्या काळात पुण्यात स्वतःचं घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत रोवत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली, सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाईंची स्मृतीस्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःचं घरदार घालवलं त्याच पक्षाचे त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदनमध्ये एवढा घोटाळा करून येतात आणि अशाच पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात, हे निंदनीय आहे. याचा निषेध म्हणून आम्ही हा कुणाला व्यक्तिगत विरोध नाही, हा वैचारिक विरोध आहे. हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये, हा वैचाराला धरून विरोध आहे. काय कारण नेमकं का तुम्हाला दुग्धाभिषेक करावा वाटतो? दुग्धाभिषेक जी भ्रष्ट व्यक्ती आहे, ज्याला समाजात या गोष्टीला ज्यांनी जेल भोगून आहे, ज्यांनी भ्रष्टाचार केलेत, ज्या सावित्रीबाईंना स्वतःचं घरदार घालवलं, ज्या ज्योतिरावांना स्वतःचं घरदार घालवलं, ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होते. माझा विचाराला विरोध आहे, भुजबळांना व्यक्तिगत विरोध नाही, माझा विचारांना विरोध आहे. भुजबळ म्हणतात मी आजही फुले आंबेडकर मानत असतील पण ह्याने तुम्ही राहिला नाहीत. तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत. ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःचं जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा केलाय, लाखोंचा घोटाळा. दरवर्षी बहुजन समाज जयंती साजरी करतो. आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही. आजच्या कार्यक्रमात पत्रिकेची नाव आम्ही मराठा आहोत. मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देखील इथं होते. मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही, आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे. भ्रष्ट म्हणजे तुम्ही नेमकं फक्त तुम्हाला मी भ्रष्टाचारापेक्षा या ठिकाणी वैचारिक आमचा जो विषय आहे, ज्या वृत्तीनं सावित्रीबाई फुलेंना, ज्योतिराव फुलेंना त्रास दिला, बदनामी केली, आज त्यांना विष्ठा फेकली, त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांना विरोध केला, अशा वृत्तीवर हे लोक आज मंत्रिपदाचे आणि स्वतःचे आरोप लोकांसाठी जाऊन लालसेपोटी बसतात. या वृत्तीला विरोध आहे आमचा. तुम्ही मतदारांशी गद्दारी केली, राज्याशी केली, ह्याबद्दल आमचं मत नाही. विचारांशी करू नका आणि ह्या ओबीसी समाजाच्या नावाखाली ह्या विचारांना फी करून ज्यांना त्रास दिला त्यांच्यावर जाऊन बसता, मंत्रिपद भोगता आणि हिथून अभिवादन करून काय साध्य करता? ही जयंती सर्वसामान्य लोक साजरी करतात. समाज बाजूला नाही. हा विषय भुजबळांना आहे, हा विषय चाकणकरांना आहे. मुख्यमंत्र्यांचा विषय काढता.